जर्मनीचा नागरिक रायन एबनारू वय वर्ष 24 रविवारी रात्री 12:30 वाजता विलेपार्ले येथून वाकोला येथील आपल्या गेस्ट हाऊसकडे खासगी कॅबनं निघाला होता. त्याच्यासोबत पासपोर्ट, ओळखपत्र आणि महत्त्वाची प्रवास कागदपत्र असलेली एक छोटी बॅग होती. रात्री 1 वाजता तो गेस्ट हाऊस जवळ उतरला, भाडे दिले आणि खाली उतरला, मात्र पासपोर्टची बॅग कॅबमध्येच विसरला. काही क्षणात चूक लक्षात येताच तो पुन्हा बाहेर आला, पण तोपर्यंत कॅब निघून गेली होती. सकाळी त्याची फ्लाईट असल्यानं घाबरलेल्या अवस्थेत तो थेट वाकोला पोलीस ठाण्यात धावला. परिस्थितीची गंभीरता ओळखून PSI तुषार मुंढे यांनी तात्काळ हरवल्याची नोंद घेतली आणि आपल्या पथकाला कामाला लावले. पोलीस कर्मचारी हजारे, मुन्ने आणि कोळी यांना कॅबचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतूक विभागाच्या मदतीनं चालान प्रणालीतून कॅबची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर लाईव्ह GPS ट्रॅकिंगच्या आधारे पोलीस थेट अंधेरीतील कॅबपर्यंत पोहोचले. कॅब चालक संजय कुमार यादव वय वर्ष 40 यानं पोलिसांना सांगितले की मागील सीटवर त्याला बॅग सापडली होती, मात्र तो त्यावेळी दुसऱ्या प्रवासावर अंधेरीत होता. पोलिसांनी तातडीची गरज समजावून सांगताच चालकानं सर्व काम बाजूला ठेवून अवघ्या 20 मिनिटात वाकोला पोलीस ठाण्यात हजर होऊन बॅग सुपूर्द केली. पासपोर्ट मिळताच आनंदित झालेल्या रायन एबनाऊरनं पोलिसांचे आभार मानत एक थँक्यू व्हिडिओही रेकॉर्ड केला. तो म्हणाला, वाकोला पोलिसांचा मनापासून आभार. त्याने अवघ्या 1 तासात माझा पासपोर्ट शोधून काढला, अन्यथा मी माझी फ्लाईटच गमावली असती. यानंतर तो थेट विमानतळाकडे रवाना झाला आणि वेळेत जर्मनीसाठीची फ्लाईट पकडण्यात यशस्वी झाला.